तुम्ही हे करणार नसाल। आगामी लोकसभा ही तुमची नाहीये। आगामी लोकसभा आम्ही आमच्या अधिकारासाठी लढणार आहे। आगामी लोकसभा आमच्या हक्कासाठी आम्ही करणार आहे। आम्ही निवडणूक लढवणार नाही, पण जो आमचा प्रश्न ऐकेल, जो आमचा प्रश्न सोडवेल, त्याच्या बरोबर आम्ही सगळे कामगार कष्टकरी राहू, हे आपल्याला त्यांना सांगायचंय। आणि इथून हा संदेश मी माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आपले दीपक केसरकर साहेब, महाराष्ट्र शालेय पोषाहार कामगार संघटना फेडरेशनचा राज्य सरचिटणीस आहे की आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाच्या पाठीमागं अशी भूमिका आहे की आमच्या ह्या महाराष्ट्रातून आलेल्या ज्या माता भगिनी ज्या आहेत, या माता भगिनींना फक्त 83 रुपये रोज भेटतोय आणि ह्या 83 रुपये रोजामध्ये त्यांना कसा दिवस काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे। 83 रुपये रोज म्हणजे 2500 रुपये महिना। तर जगामध्ये असे कुठंच कमी मानधन नाही की ह्या महिलांना मानधन दिलं जातं आहे। म्हणून आमची अशी विनंती आहे की ह्या कामगारांना किमान वेतन 27,000 रुपये दिलं पाहिजे। तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर त्यांना शासकीय सेवेमध्ये कायम केलं पाहिजे। केरळ राज्याच्या धर्तीवर त्यांना 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिने त्यांना मानधन दिलं पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही हा आंदोलन करीत आहोत आणि या काळामध्ये जर त्यांनी आमच्या मानधनात जर वाढ नाही केली तर आम्ही 2024च्या जी लोकसभाचं इलेक्शन जे आहे त्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये नक्कीच आम्ही एक खोके सरकार जे आहे त्यांना पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढं बोलतो, इथं थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद। आम्हाला 26,000 रुपये वेतन दिले पाहिजे। सरकारी याच्यात वाढ दिली पाहिजे आणि सुट्ट्या लागू केल्या पाहिजे। 10 ऐवजी 12 महिन्याची पेमेंट दिलं पाहिजे आम्हाला आणि इनामची पगारी दिली पाहिजे। पोषण आहार कामगार संघटनेच्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला आणि पुरुष आलेले आहेत। त्यांच्या मागण्या आहेत केरळ सरकारने राज्य शासनाचे 18,000 रुपये किमान वेतन देतोय, ते किमान वेतन द्यावं। नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनाने 1,500 रुपये वाढ मिळणाऱ्या मानधनामध्ये जाहीर केलेला आहे, त्याचा शासन निर्णय करावा आणि 10 महिन्याऐवजी 12 महिन्याचं मानधन यांना केरळप्रमाणे देण्यात यावं, हे मागण्या आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने रात्रभर प्रवास करून महिला आणि पुरुष या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता प्रचंड ऊन आहे, परंतु भाकरीसाठीची जी लढाई